महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यातील 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रात पावसाचा जोर हा पुन्हा वाढणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार धुळे, नंदुरबार त्याचबरोबर जळगाव वगळता राज्यातल्या बहुतेक भागात शुक्रवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि त्याचबरोबर शनिवारी 11 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। शनिवारी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट विभाग, कोल्हापूर घाट विभाग त्याचबरोबर सातारा घाट विभाग, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान पुणे वेधशाळेतील हवामान तज्ञ SD सानप यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आपण पाहूयात। गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये अक्षरशः मुसळधार असा पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मराठवाड्यामध्ये जी स्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच धडकी भरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण पुढचे काही दिवस हा पाऊस जर असाच पडला तर अजून यापेक्षा परिस्थिती ही बिकट बनण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आपण पुणे वेधशाळेकडून या संबंधितला जो अंदाज आहे तो जाणून घेण्यासाठी इथे पोहोचलेले आहोत। हवामान तज्ञ SD सानप माझ्यासोबत आहेत। काय सांगाल की आत्ताची जी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये ती पुढचे काही दिवस काय असणार आहे? कारण एकूणच जी परिस्थिती आत्ताची आहे त्याहीपेक्षा अधिक पाऊस पडेल की पावसाचं प्रमाण हे कमी होईल? आजचा दिवस जर बघितला तर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर विजेच्या कडकडाटासह सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता मराठवाड्यासाठी आहे। 27 आणि 28 नंतरचा जो पिरियड आहे त्यामध्ये नक्कीच मराठवाड्याला इम्पॅक्ट होऊ शकतो। 27 तारखेला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी आपण ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे आज एक कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या 12 तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याचा इम्पॅक्ट 27 तारखेनंतर नक्कीच मराठवाड्यावर होईल असं दिसून येतं आहे। एकूणच ही परिस्थिती किती दिवस असू शकेल? म्हणजे आजची परिस्थिती पुढचे 2-3 दिवस ही काय असेल? आज आणि उद्या जर बघितलं तर येलो अलर्ट बऱ्याच ठिकाणी दिला गेलेला आहे, ज्यामध्ये फक्तच जोरदार पाऊस जोरदार किंवा मुसळधार पावसासाठी नसून तो विजेच्या कडकडाटासह जो पाऊस पडतो त्याच्यासाठी सुद्धा येलो अलर्ट दिला गेलेला आहे। ज्यावेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो त्यामध्ये सुद्धा नुकसान नक्कीच जास्त होतं, म्हणून येलो अलर्ट दिला जातो। तर तो आज आणि उद्या आहे। 27 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे, म्हणजेच तिथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये मराठवाडा इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील जे घाटमाते आहेत आणि किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। उर्वरित महाराष्ट्रासाठी बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे। एकूणच ही परिस्थिती पावसाची जर पाहिली तर हा पाऊस परतीचा आहे का? कारण राजस्थानमधून तो परतीला लागलेला आहे असंही समजतंय, त्याच्यामुळे महाराष्ट्रातून हा परतीचा केव्हा होणार? नक्कीच आता राजस्थानमधून त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे, परंतु सरासरी किंवा ऑन एन ॲव्हरेज जर बघितलं तर महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू होतो आणि 10 ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून गेलेला असतो। आणि आत्ताची जर परिस्थिती बघायला तर येणारी 5 ते 7 दिवसांचा जर अंदाजानुसार आपण बघितलं तर नक्कीच वातावरण किंवा हवामान हे हा मान्सून महाराष्ट्रातून जाण्यासाठी पोषक नाही आहे। त्यानंतर काही चेंजेस झाले तर आपण नक्कीच तसे अपडेट देऊ। हा परतीचा पाऊस नक्कीच नाहीये, मात्र आपण अजून एक भीती पाहतोय समोर की जे रागसा वादळ आहे जे फिलिपिन्स किंवा जपान या भागामध्ये त्याचा काही परिणाम इकडे भारतामध्ये होता? हां, म्हणजे ते जे सुपर टायफून तयार झालं होतं पश्चिम प्रशांत महासागरामध्ये, ते नंतर फिलिपिन्स आहे, त्यानंतर इंडोनेशिया आणि त्यानंतर म्यानमार आणि त्या सगळ्या क्रॉस करून ज्यावेळी ते बंगालच्या उपसागरामध्ये येतं त्यानंतर त्याचे जे रेमनंट्स बंगालच्या उपसागरामध्ये येण्याचे चान्सेस आहेत आणि ते आल्यानंतर त्याला परत फ्रेश मॉइश्चर मिळतो आणि परत ते इंटेन्सिफाय होतं। म्हणून मी जसं सांगितलं की येणाऱ्या 12 तासांमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे, तर त्याचा नक्कीच ते जे रगासा जे नावाचं टायफून होतं त्याचे रेमनंट्स बंगालच्या उपसागरामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे परत एक लो प्रेशर सिस्टम आपल्या रिजनमध्ये तयार होण्याची शक्यता आहे।